नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 2 बघणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न आहे जोड्या लावा। या ठिकाणी कोनाचे माप आणि कोनाचा प्रकार दिलेला आहे। आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत। पहिलं दिले आहे 180 अंश। आता या ठिकाणी 180 अंशाचा जो कोन आहे तो सरळ कोन आहे, म्हणून याची योग्य जोडी आहे बी, तो म्हणजे सरळ कोन। दुसरं दिलेलं आहे 240 अंश। आता या ठिकाणी हा जो कोन आहे, या कोनाचे जे माप आहे ते 180 अंशापेक्षा जास्त आहे आणि 360 अंशापेक्षा कमी आहे, म्हणजे हा कोन प्रविशाल कोन आहे, म्हणून याची योग्य जोडी आहे सी, प्रविशाल कोन। तिसरं दिलेलं आहे 360 अंश। आता या ठिकाणी हा जो कोन आहे हा पूर्ण कोन आहे। 360 अंशाचा जो कोन आहे हा पूर्ण कोन आहे, म्हणून याची योग्य जोडी आहे डी, पूर्ण कोन। शेवटचं दिलेलं आहे 0 अंश। या ठिकाणी हा कोन 0 अंशाचा आहे, म्हणून हा शून्य कोन, म्हणून याची योग्य जोडी आहे ऑप्शन ए, 0 कोन। प्रश्न क्रमांक 2, खाली कोनांची मापे दिली आहेत, त्यांवरून प्रत्येक कोनाचा प्रकार लिहा। आता पहिला कोन दिलेला आहे 75 अंशाचा। आता या ठिकाणी हा जो 75 अंशाचा कोन आहे हा 90 अंशापेक्षा लहान आहे, म्हणजेच तो लघुकोन आहे। दुसरा कोन दिलेला आहे 0 अंशाचा, म्हणजेच तो शून्य कोन आहे। पुढचा कोन आहे 215 अंश। आता हा जो कोन आहे हा 180 अंशापेक्षा मोठा आहे आणि 360 अंशापेक्षा लहान आहे, म्हणजेच तो प्रविशाल कोन आहे। प्रविशाल कोन। पुढचा कोन आहे 360 अंश। या ठिकाणी हा जो कोन आहे 360 अंशाचा, म्हणजेच तो पूर्ण कोन आहे, पूर्ण कोन। पुढचा कोन आहे 180 अंश। 180 अंशाचा कोन नेहमी सरळ कोन असतो, सरळ कोन। पुढचं दिलेलं आहे 120 अंश। आता या ठिकाणी 120 अंश म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा आहे, म्हणजेच तो विशाल कोन आहे। विशाल कोन म्हणजे जो कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो आणि 180 अंशापेक्षा लहान असतो त्यालाच विशाल कोन असे म्हणतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा बघा 148 अंश। या ठिकाणी सुद्धा हा जो कोन आहे हा विशाल कोन आहे, कारण हा कोन 90 अंशापेक्षा मोठा आहे आणि 180 अंशापेक्षा लहान आहे, म्हणून हा सुद्धा विशाल कोन आहे। आणि शेवटचं दिलेलं आहे 90 अंश। या ठिकाणी 90 अंशाचा कोन नेहमी काटकोन असतो, म्हणून या ठिकाणी हा जो कोन मिळाला तो म्हणजे काटकोन। अशा प्रकारे या ठिकाणी कोनांची मापे दिलेली होती आणि प्रत्येक कोनाचा प्रकार आपल्याला लिहायचा होता। अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे। तिसरा प्रश्न बघणार आहोत। खालील आकृत्या पहा व कोनांचा प्रकार लिहा। बघा, आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कोन दिलेली आहेत। या आकृत्या पाहून त्यांचे निरीक्षण करून आपल्याला प्रत्येक कोनाचा प्रकार लिहायचा आहे। या ठिकाणी बघा, हा जो कोन आहे हा 90 अंशापेक्षा लहान दिसत आहे। 90 अंशापेक्षा जो कोन लहान असतो त्याला लघुकोन असे म्हणतात, म्हणजे हा जो पहिला कोन मिळाला तो म्हणजे लघुकोन। दुसरा कोन आहे, या ठिकाणी या प्रकारचं चिन्ह दिलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी हा जो कोन तयार होत आहे हा 90 अंशाचा तयार होत आहे, म्हणजेच 90 अंशाचा जो कोन असतो त्यालाच आपण काटकोन असे म्हणतो, म्हणजे हा कोन मिळाला आपल्याला काटकोन। पुढचा कोन बघायचा आहे। या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे। या ठिकाणी हा कोन दिलेला आहे। आतला जर कोन बघितला तर तो विशाल कोन आहे, परंतु या ठिकाणी या प्रकारे बाहेरून या प्रकारे चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला जर बाहेरचा कोन या ठिकाणी मोजायचा आहे। बाहेरचा कोन जर मोजला तर तो या ठिकाणी आपल्याला 90 अंशापेक्षा मोठा मिळणार आहे, 180 अंशापेक्षा सुद्धा मोठा मिळणार आहे, म्हणजेच तो मिळणार आहे प्रविशाल कोन।
प्रविशाल कोन. पुढचा कोन बघणार आहोत. या ठिकाणी बघा ही आकृती दिलेली आहे. या ठिकाणी या प्रकारे चिन्ह दिलेलं आहे म्हणजे या सरळ रेषेतला कोन आहे. म्हणजे 180 अंशाचा कोन या ठिकाणी आहे म्हणजेच तो सरळ कोन आहे. हा कोन सरळ कोन मिळाला. त्याचप्रमाणे पुढच्या आकृतीमध्ये या प्रकारे ही लाईन दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कोन तयार होत नाही म्हणजेच या ठिकाणी तयार होणारा कोन 0 अंशाचा आहे म्हणून शून्य कोन. पुढची आकृती आहे. या ठिकाणी या प्रकारे सर्कल दिलेला आहे, वर्तुळ दिलेला आहे म्हणजे या ठिकाणापासून सुरुवात करून पूर्ण कोन आपल्याला हा मोजायचा आहे. म्हणजे या ठिकाणी तयार होणारा कोन 360 अंशाचा तयार होतो म्हणजेच तो पूर्ण कोन आहे. या ठिकाणी तयार होणारा कोन 360 अंशाचा आहे म्हणजेच तो पूर्ण कोन आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हा तिसरा प्रश्न आपण सोडवला आहे. पुढचा प्रश्न आहे कोनमापकाच्या सहाय्याने लघुकोन, काटकोन व विशाल कोन काढा. आता या ठिकाणी आपल्याला लघुकोनाची आकृती, काटकोनाची आकृती व विशाल कोनाची आकृती काढायची आहे. सुरुवातीला आपण लघुकोन काढणार आहे. लघुकोन म्हणजेच काय तर जो कोन 90 अंशापेक्षा लहान असतो त्याला लघुकोन असे म्हणतात. सुरुवातीला या प्रकारे एक आपण रेषा काढून घेतलेली आहे. या ठिकाणी पॉइंट द्यायचा आहे. आपल्याला आता 90 अंशापेक्षा लहान कोन काढायचा आहे. 90 अंशापेक्षा लहान म्हणजे 40 अंश, 50 अंश, 60 अंश अशा प्रकारे कोणताही कोन आपण काढू शकतो. या ठिकाणी हे कोनमापक आहे. हे कोनमापकाचं हे जे मधलं टोक आहे, मधला जो पॉइंट आहे हा या पॉइंटवर ठेवायचा आहे आणि ही जी आडवी रेषा दिसत आहे ही आडवी रेषा या लाईनवरती ठेवायची आहे या प्रकारे. नंतर या ठिकाणी आपण 40 अंशाचा कोन काढणार आहोत म्हणून या प्रकारे मोजायचं आहे. 0, 10, 20, 30, 40. या ठिकाणी आपल्याला 40 मिळालेला आहे. या ठिकाणी डॉट लावायचा आहे या प्रकारे. नंतर पट्टीच्या सहाय्याने या प्रकारे ही लाईन ओढून घ्यायची आहे. या ठिकाणी एरो करायचा आहे. हा जो कोन मिळालेला आहे हा आपल्याला 40 अंशाचा मिळालेला आहे. म्हणजे ही जी आकृती आहे ही लघुकोनाची आपण काढलेली आहे. दुसरा कोन काढायचा आहे तो म्हणजे काटकोन. काटकोन म्हणजेच काय तर 90 अंशाच्या कोनाला काटकोन असे म्हणतात. सुरुवातीला एक रेघा आपण काढून घेतलेली आहे, एक रेषा काढून घेतलेली आहे. या ठिकाणी पॉइंट लावायचा आहे. नंतर पुन्हा कोनमापक घ्यायचा आहे. या ठिकाणी हा जो पॉइंट दिसत आहे सेंटरचा पॉइंट या पॉइंटवर ठेवायचा आहे. ही आडवी रेषा आडव्या रेषेवरती ठेवायची आहे या प्रकारे. नंतर आपल्याला काटकोन काढायचा आहे म्हणजे 90 अंशाचा कोन काढायचा आहे म्हणून या ठिकाणी 90 अंशावरती आपण पॉइंट नोट डाऊन केला. नंतर हा पॉइंट आणि या रेषेवरचा खालचा पॉइंट हे दोन्ही आपल्याला जोडून घ्यायचे आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो कोन मिळाला हा 90 अंशाचा मिळालेला आहे. म्हणजेच काय तर काटकोनची आकृती आपण काढलेली आहे. पहिला जो कोन होता तो होता लघुकोन म्हणून या ठिकाणी लिहिणार लघुकोन. दुसरी जी आकृती आहे ती काटकोनाची कारण तो कोन 90 अंशाचा आहे. आता आपल्याला तिसरा कोन काढायचा आहे तो म्हणजे विशाल कोन. विशाल कोन म्हणजेच काय तर 90 अंशापेक्षा मोठ्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. म्हणून सुरुवातीला या प्रकारे एक रेष काढायची आहे. या प्रकारे एका बाजूने आपण त्याला एरो करून घेणार आहोत. या ठिकाणी डॉट लावून घेतला. सुरुवातीला हा जो पॉइंट दिसत आहे हा पॉइंट या रेषेवरच्या या पॉइंटवरती ठेवायचा आहे आणि ही जी आडवी रेषा आहे ही या रेषेवरती ठेवायची आहे या प्रकारे. नंतर 90 अंशापेक्षा मोठा म्हणजे 110, 120, 100, 130 या प्रकारे कोणताही कोन तुम्ही काढू शकता. बघा या ठिकाणी हा 90 अंश आहे. 100, 110, 120, 130 या प्रकारे कोणताही कोन आपण काढू शकतो. या ठिकाणी आपण 110 अंशाचा कोन काढणार आहे म्हणून 110 अंशावरती आपण या ठिकाणी नोट डाऊन केलेला आहे.
नंतर पुन्हा स्केलच्या साहाय्याने या प्रकारे दोन्ही पॉइंट आपण जॉईन करून घेणार आहोत। या ठिकाणी एरो करून घ्यायचा आहे। हा कोन आपण 110 अंशाचा काढलेला आहे, म्हणजेच काय तर विशाल कोन काढलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण नाव देणार आहोत विशाल कोन। अशा प्रकारे या ठिकाणी आपण लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन तिन्ही कोन आपण काढलेला आहे। अशा प्रकारे आज आपण सराव संच 2 पूर्णपणे सोडवून घेतला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो। धन्यवाद।